झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 22 एप्रिल 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। परांडा पंचायत समिती कार्यालयामध्ये तक्रारदाराला गटविकास अधिकारी यांच्या दालनातच झाली मारहाण, प्रशासनाच्या कर्तव्यावर निर्माण होते प्रश्नचिन्ह। तुगाव तालुका धाराशिव येथे जयश्री भैरवनाथ गडकर राहणार मूळगाव तुगाव, हल्ली मुक्काम मुंबई माझगाव या महिलेला जुन्या वादातून भावकीतील 11 जणांनी केले बेदम मारहाण। ढोकी पोलीस ठाण्यात 11 जणांवर झाला गुन्हा दाखल। जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत सेमी इंग्लिश या विषयाला पासून 1ली ते 5वी वर्ग सुरू करून अंमलबजावणी जीपच्या विशेष सभेत एकमताने मंजूर। याचप्रमाणे 1ली ते 5वी, 6वी, 7वी, 8वी करिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही आरक्षण पद्धतीने लागू करून प्रवेश मर्यादित तुकडीकरिता ठेवणे प्रयत्न करणे आहे गरजेचे व सरकारी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करावा। धाराशिव लातूर कुर्डवाडी बार्शी रेल्वे प्रवाशांना खुशखबर। धाराशिव कुर्डवाडी पुणे करिता मेमू रेल्वे लवकरच सुरू होणार, विभागीय कार्यालयाच्या बैठकीत झाला प्रस्ताव। धाराशिव तालुक्यातील वाडीबामणी येथे भर उन्हाळ्यातच काल झालेल्या पावसामुळे झाला कहर, वाहने अडकली व पुरामुळे झाले तकडबंद। काही काळ दोन्ही गावाचा संपर्कही तुटला। जिल्ह्याची बडदास्त हाताळणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर आहेत रस्त्यावर खड्डेच खड्डे, तर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच झिमझिम पावसातही येते तलावाचे स्वरूप। सर्व अधिकारी तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणून प्रवेश करतात जिल्हाधिकारी कार्यालयात गपगुमान। एकुरगापाटी तालुका उमरगा येथे झालेल्या भीषण अपघातात कार चालक उलटून कर्नाटकातील आळंद येथील एकाचा झाला मृत्यू। उमरगा येथे नोंदविला गुन्हा। एसटी महामंडळाच्या बसमधील सवलती बंद होण्याच्या बातम्या निरर्थक असल्याचे मत विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी सांगितले व सवलतीकरिता मतदान व आधार कार्ड ही सन्मान कार्ड निघेपर्यंत चालणार असल्याचेही सांगितले। मिशन सुधार मोहिमेतील पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या शिधापत्रिका व राशन कार्ड नॉन प्रायोरिटी गटात टाकणार। लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच युवकांनी जून 2024 ते 26 2 वर्षापासून केले लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार। एका युवकावर झाला आनंदनगर पोलीस ठाणे येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल। या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका। पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल।